निर्जला एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. निर्जला एकादशी साजरी करण्यासाठी आपल्याला खूप काही करायचं नसतं, परंतु कडक जर तुम्हाला जमत असेल तर उपवास करायचा, कारण पाणी प्यायचं नसतं. जर तुम्हाला उपवास करायचा नसेल, तुम्ही आपली रेग्युलर पूजा करा, दान धर्म करा, लोकांना पाणी पाजा, त्याच्याने तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तुळशीला जल द्यायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही, दुरून तुम्ही तिथे त्यांची उपासना किंवा दुरून त्यांना नमस्कार करू शकता. त्यांचा श्री वासुदेवा भगवती नमचा तुम्ही जप करू शकता. पिवळं महत्वाचं आहे. 5 फळं आहे जी नारायणा आणि लक्ष्मीला फार आवडतात. आंबा आहे, पपई आहे, पेरू आहे, केळी आहे आणि नारळ आहे. ते हे 5 फळं तुम्ही उद्या तुम्ही विष्णू नारायणाला अर्पण करा, प्रसाद म्हणून लोकांना वाटा, तुम्ही खा, घरामध्ये सुद्धा सगळ्यांना द्या, ज्याच्याने त्याचं फळ तुम्हाला खूप चांगलं मिळतं. पंचामृत विष्णूंना फार आवडतं. पंचामृत नक्कीच तुम्ही अर्पण करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगले भाग्योदय होण्यास मदत मिळते. गूळ आणि चण्याच्या डाळीचा चण्याचा तुम्ही नैवेद्य द्या. लक्ष्मीला मखाण्याची खीर फार आवडते, तर जर तुम्हाला जमली तर मखाण्याची खीर करा, 4 लोकांना ती वाटा, त्याच्याने ती प्रसन्न होते. जर तुम्हाला अजून उपवास असेल तर साबुदाण्याची खीर करा आणि त्याच्यामध्ये किसमिस घाला, तेही लक्ष्मीला फार आवडतं. तर ह्या साबुदाण्याची खीर उपवासामध्ये सुद्धा तुम्ही कुणाला प्रसाद म्हणून देऊ शकता. असे छोटे छोटे काही आहेत ते ज्याच्याने लक्ष्मी आणि नारायणाला तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यांच्यामुळे तुमचा धनाची आहे किंवा कामाची आहे ती प्रगती होण्यास किंवा ग्रह क्लेश आहे त्याची प्रगती म्हणजे ते दूर होण्यास मदत होईल आणि तुमची प्रगती होईल. गाईला नैवेद्य द्यायला विसरू नका. चपाती किंवा गूळ चपाती द्या, हिरवा चारा द्या आणि उद्या स्पेशली दुर्वाचं महत्व आहे. गणेशजींना दुर्वा द्या, 21 किंवा 11 दुर्वा चढवा. त्यांना हार घातला तरी चालेल दुर्वांचा. विष्णूंना जेव्हा प्रसाद चढवाल तेव्हा त्याच्यावर पण दुर्वा ठेवा. गायींना हिरवं चारा द्या, म्हणजे दुर्वा दिल्यासारखं होईल. तर दुर्वाचं महत्व खूप आहे ह्या निर्जला एकादशीला. तर दुर्वाचा वापर तुम्ही सगळीकडे करा. दुर्वाचं जर तुम्हाला जमलं तर त्याचा चांगलं स्वच्छ धुवून त्याचा रस काढून तुम्ही तीर्थ म्हणून पिलात तरी खूप चांगलं. तो आहारासाठी आणि पोटासाठी खूप चांगलं असतं. गणेशजींना दुर्वा आवडण्याचं कारणच ते होतं की त्यांच्या पोटाला आराम येण्यासाठी त्यांनी दुर्वा खाल्ला होता, दुर्वाचा लेप लावला होता पोटावर, त्याच्यामुळे त्यांना आराम झाला म्हणून त्यांना ती खूप आवडते. म्हणून दुर्वा नक्कीच उद्या एकादशीला दुर्वाचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे हा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, महालक्ष्मी अष्टम वाचायचा आहे आणि श्रीरामाचा जप करायचा आहे, नारायणाचा जप करायचा आहे, शिवाचा जप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उद्या निर्जला एकादशी साजरी करा. श्री स्वामी समर्थ.